Hello students, welcome you in the e-school. Standard 7th, Subject Science, Chapter 1, The Living World Adaptations and Classification, Part 2, Adaptation in Animals. In this session, we are going to discuss about the adaptation in animals. First of all, see the adaptation in aquatic animals. म्हणजे जलचर प्राण्यांमध्ये असणारं अनुकूलन. जलचर प्राणी जर आपण म्हटलं तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या डोळ्यासमोर येतो तो मासा. तर या माशाच्या शरीर रचनेमध्ये काय काय बदल आहेत की ज्यामुळे तो पाण्यामध्ये राहू शकतो ते आपण पाहूयात. फिशेस हॅव स्केल्स ऑन द स्किन अँड फिन्स ऑन द बॉडी. देअर बॉडी tapers towards both its ends like a spindle. Fish breathe with the gills instead of a nose. Their eyes have transparent eyelids. They have air bladders within the body to help them to float. आता माशामध्ये असणाऱ्या या बदलांमुळे तो पाण्यामध्ये राहू शकतो. तर पहिला बदल आहे, बदल म्हणण्यापेक्षा आपण ॲडॅप्टेशन म्हणूयात, की माशांच्या त्वचेवर खवले असतात, त्याला स्केल्स असं म्हटलेलं आहे. दे हॅव अ स्केल्स ऑन द स्किन. त्याचबरोबर त्यांच्या शरीरावर फिन्स असतात. फिन्स म्हणजे त्याला आपण पर असं म्हणतो. त्याचबरोबर माशाची जी बॉडी आहे ती दोन्ही टोकांना निमुळती होत जाते. त्याचबरोबर मासे हे नाकाऐवजी कल्ल्यांनी श्वास घेतात. डोळ्याला आयलिड्स ज्या असतात म्हणजे आपण जे पापण्या म्हणतो, या माशाच्या पापण्या ट्रान्सपरंट असतात आणि माशाच्या बॉडीमध्ये शरीरामध्ये एअर ब्लॅडर्स असतात म्हणजे हवेच्या पिशव्या असतात आणि त्यामुळे मासा हा पाण्यामध्ये राहू शकतो. म्हणजे हे ॲडॅप्टेशन्स आपल्याला माशामध्ये दिसतात बघा. त्वचेवर असणारा खवल्यांचा थर, त्याचबरोबर जे फिन्स आहेत त्याला आपण पर असं म्हणतो. हे पर माशाला पाण्यामध्ये पोहण्यासाठी तसेच दिशा दाखवण्यासाठी मदत करतात. माशाची बॉडी ही दोन्ही टोकांना निमुळती होत जाते आणि त्यामुळे पाण्यामध्ये पुढे पुढे हा मासा जाऊ शकतो. माशाला नाकाऐवजी श्वास घेण्यासाठी कल्ले असतात आणि माशाच्या ज्या पापण्या आहेत डोळ्यांभोवती म्हणजे डोळ्यांचं संरक्षण करण्यासाठी ज्या आयलिड्स असतात, पापण्या असतात, ह्या पारदर्शक असतात. त्याचबरोबर माशाच्या शरीरामध्ये हवेच्या पिशव्या असतात, त्यामुळे मासा हा वजनाने हलका होतो आणि तो पाण्यामध्ये सर्वाईव्ह करू शकतो. तर ही ॲडॅप्टेशन्स आपल्याला ॲक्वॅटिक ॲनिमल्समध्ये दिसतात. पुढे आपण जाऊयात ॲडॅप्टेशन इन ॲम्फिबियन्स. आता ॲम्फिबियन्स म्हणजे कोण, तर उभयचर प्राणी. उभयचर प्राणी म्हणजे काय, तर जे प्राणी पाण्यामध्ये सुद्धा राहतात आणि जमिनीवरही राहतात. तर प्रामुख्याने पाण्यामध्ये आणि जमिनीवर राहणाऱ्या दोन प्राण्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. एक आहे फ्रॉग, दॅट इज बेडूक, आणि दुसरं आहे बदक, दॅट इज डक. आता पाण्यामध्ये राहण्यासाठी बेडूक आणि बदकामध्ये काय बदल आहेत, काय ॲडॅप्टेशन्स आहेत ते आपण पाहूयात. ॲज द फ्रॉग अँड डक हॅव वेब्ड टोज, they can use their legs like oars. Water flows off the waxy feathers of birds like duck and waterhen. Webbed toes, slippery, smooth skin, and a triangular head help frogs to swim easily through water. They can live on land as well as in water due to their ability to breathe through the skin in water and using the nose and lungs on land. The typical colors of frog's back help it to hide among the grasses. बेडूक आणि बदक यांच्या पायांच्या बोटांमध्ये पडदे असल्याने पायांचा त्यांना वल्ह्यांप्रमाणे उपयोग करता येतो. म्हणजे आपण जर आपल्या हाताची बोटं पाहिली तर आपल्याला सेपरेट बोटं दिसतात, परंतु बेडूक, बदक यांचे
पायाचे जे बोटं आहेत त्यांच्यामध्ये एक त्वचेचा लेयर असतो, त्वचेचा पडदा असतो आणि त्यामुळे ते या पायांचा वल्ह्यांप्रमाणे वापर करतात. वल्ह्यांप्रमाणे म्हणजेच पाण्यामध्ये पोहण्यासाठी पुढे पुढे जाण्यासाठी या पायांचा उपयोग ते वल्ह्यांप्रमाणे करून घेतात. त्याचबरोबर बदक, पाणकोंबडी अशा पक्ष्यांचे पंख व पिसे तेलकट असल्याने पाणी त्यावरून ओघळून जाते. आता बदक हा जो पक्षी आहे त्याच्या अंगावरती पिसं असतात. आता ही पिसं पाण्यामध्ये जर गेले हा बदक जेव्हा पाण्यात जातो तेव्हा जर ती ओली झाली तर नक्कीच बदकाचं वजन काय होणार आहे, जास्त होणार आहे आणि त्यामुळे बदकाला पाण्यामध्ये पोहता येणार नाही. आणि यासाठी या पक्ष्यांच्या शरीरावर जी पंख असतात, जी पिसे असतात ती तेलकट असतात आणि त्यामुळे पाणी त्यांच्यावर ओघळून जातं, पाणी त्याच्यामध्ये शोषून घेतलं जात नाही. वेब्ड टोज, स्लिपरी स्मूथ स्किन अँड ट्रँग्युलर हेड हेल्प द फ्रॉग्स टू स्विम इझिली थ्रू वॉटर. बेडकाला पाण्यामध्ये मदत करण्यासाठी काय काय मदत होते त्याच्या शरीराची, तर बेडकाच्या पायातील बोटातील पडदे म्हणजेच आपण म्हटले वेब्ड टोज असतात. त्याची जी त्वचा असते इट इज स्लिपरी अँड स्मूथ म्हणजे बुळबुळीत त्वचा असते बेडकाची. त्याचं जे डोकं आहे ते त्रिकोणी असतं आणि ह्या सर्व कारणांमुळे तो पाण्यामध्ये सहज पोहू शकतो. पाण्यात तसेच जमिनीखाली असताना तो त्वचेद्वारे श्वसन करत असतो. म्हणजे जेव्हा तो पूर्णपणे पाण्यात असतो किंवा जमिनीखाली असतो तेव्हा श्वसनासाठी तो त्वचेचा उपयोग करत असतो आणि तो जेव्हा जमिनीवर असतो तेव्हा नाकाद्वारे, फुफ्फुसांद्वारे तो श्वसन घेत असतो. म्हणजेच तो पाण्यावरही राहू शकतो, पाण्यामध्येही राहू शकतो आणि जमिनीवरही राहू शकतो आणि म्हणूनच त्यांना ॲम्फिबियन्स असं म्हणतो. त्याचबरोबर अजून एक ॲडॅप्टेशन बेडकामध्ये आहे ते म्हणजे बेडकाची जी पाठ आहे तो म्हणजे बेडकाचा रंग आपण हिरवा म्हणतो आणि त्यामुळे या रंगामुळे बेडूक जेव्हा जमिनीवर असतो तेव्हा जमिनीवर लपण्यासाठी बेडकाला या रंगाचा उपयोग होत असतो. म्हणजे ह्या ॲडॅप्टेशन्समुळे बेडूक हा पाण्यामध्येही राहू शकतो आणि जमिनीवरही राहू शकतो. आता फक्त हे दोनच ॲम्फिबियन्स नाही आहे, तर अजून आपल्याला बरेच टर्टल आहे म्हणजे आपण कासव आहे, मगर आहे, सुसर आहे. तर नक्कीच या मुद्द्यांच्याद्वारे तुम्ही आणखी उभयचर प्राणी किंवा ॲम्फिबियन्सची लिस्ट करा आणि त्यांच्या शरीररचनामध्ये काय बदल आहे हे तुम्ही लिहून काढा. आता आपण पाहूयात ॲडॅप्टेशन इन फॉरेस्ट अँड ग्रासलँड ॲनिमल्स. म्हणजेच जंगलात व गवताळ प्रदेशामध्ये राहणारे जे प्राणी आहेत त्यांच्या शरीरांमध्ये कोणते ॲडॅप्टेशन्स आहेत. आता ह्या ॲडॅप्टेशनचा विचार करताना आपण दोन प्रकारच्या प्राण्यांचा अभ्यास करणार आहोत. एक आहे कार्निवोरस ॲनिमल्स आणि हर्बिवोरस ॲनिमल्स. कार्निवोरस ॲनिमल्स म्हणजे मांसाहारी प्राणी आणि हर्बिवोरस ॲनिमल्स म्हणजे शाकाहारी प्राणी. तर असे दोनही प्रकारचे प्राणी आपल्याला गवताळ प्रदेशामध्ये त्याचबरोबर जंगलामध्ये आढळतात. मग कार्निवोरस ॲनिमल्समध्ये काय ॲडॅप्टेशन्स आहे आणि हर्बिवोरस ॲनिमल्समध्ये काय ॲडॅप्टेशन्स आहे हे आपल्याला पाहायचं आहे. कार्निवोरस ॲनिमल्स लाईक द वाईल्ड डॉग, फॉक्स, टायगर and lion have strong legs to run fast and capture their prey. They have claws and their canine teeth are sharp and pointed. आता जे कार्निवोरस ॲनिमल्स आहेत म्हणजेच मांसाहारी प्राणी जसं की जंगली कुत्रा, कोल्हा, वाघ, सिंहासारखे जे मांसाहारी प्राणी आहेत त्यांचे पाय अतिशय मजबूत असतात आणि या पायांना नख्या असतात, त्यालाच आपण क्लॉज असं म्हटलेलं आहे. त्याचबरोबर या प्राण्यांना जे सुळे आहेत
ते सुळे अतिशय अणुकुचीदार असतात. तर या व्हॉट इज द फंक्शन ऑफ सच टीथ? नक्कीच काय फंक्शन आहे? तर ते जे शिकार पकडतात त्यांना फाडण्यासाठी या कॅनाइन्सचा उपयोग केला जातो. The tigers have padded paws. This enables them to silently stalk their prey and capture it easily. वाघाच्या पायांच्या तळव्यांना गादी असते, त्यामुळे त्याची चाहूल भक्ष्यास लागत नाही व सहजतेने भक्ष्य पकडता येते. तुम्ही जर डिस्कवरीमध्ये पाहिलं असेल, जेव्हा त्या वाघाच्या टप्प्यामध्ये एखादं सावज येतं, तेव्हा अतिशय दबक्या पावलानं वाघ हा त्या सावजाच्या मागे असतोच. म्हणजेच त्याच्या तळव्यांना जी गादी असते, त्यामुळे तो अतिशय दबक्या पद्धतीनं त्याच्या प्रेच्या मागे जाऊ शकतो. The eyes of predatory carnivores are located in the front of their head. It helps them to spot their prey from a long distance. तसेच हे जे मांसाहारी प्राणी आहेत, त्यांच्या डोळ्यांचे स्थान हे डोक्याच्या निमुळत्या बाजूस समोर असते. त्यामुळे दूर अंतरावरील भक्ष्य नजरेस पडते. म्हणजे त्यांच्या जे डोकं आहे त्याच्या फ्रंट बाजूला निमुळता जो शेप आहे डोक्यापासून, तिथे हे त्यांचे डोळे असतात आणि त्यामुळे त्यांची नजर ही दूर अंतरावर भक्ष्य पडण्यास जाऊ शकते. त्याचबरोबर the eyes of herbivores are below the forehead on either side of the head. This gives them a wide angle vision which helps them to protect them from the predators. या उलट शाकाहारी प्राण्यांच्या डोळ्यांचे स्थान हे कपाळाच्या खाली व बाजूस असते. त्यामुळे त्यांना खूप मोठा परिसर दिसतो व शत्रूपासून बचाव करण्यास संधी मिळते. तुम्ही साधारण गायीचे जरी डोळ्यासमोर आणले तरी चालेल की त्यांच्या कपाळाच्या बाजूला असतात. त्यामुळे त्यांच्या डोळ्याच्या टप्प्यांमध्ये खूप जास्त परिसर हा येतो आणि त्यामुळे त्यांना त्यांची शत्रूपासून बचाव करण्यास मदत होते. Their legs are long and tapering with strong hooves which enables them to run fast, taking a long leaps. शाकाहारी प्राण्यांचे पाय हे निमुळते व बारीक तसेच खूर मजबूत असतात. त्यामुळे त्यांना वेगानं उड्या मारता येतात. म्हणजे त्यांचे पाय हे निमुळते होत तुम्ही जर हरिण डोळ्यासमोर आणलं, हरणाचे जे पाय आहेत ते निमुळते होत गेलेले असतात आणि त्यांची जे खूर असतं, म्हणजे आपण पायाचा जो भाग म्हणतो, आपण ज्याला फूट म्हणतो, प्राण्यांनाचं जे पाऊल असतं त्याला खूर असं म्हणतात. तर हे खूर अतिशय मजबूत असतं आणि त्यामुळे त्यांना वेगाने उड्या मारता येतात. त्याचबरोबर देअर लॉंग अँड फ्रीली मूव्हिंग इयर्स कॅन रिसीव्ह द साऊंड फ्रॉम लॉंग डिस्टन्स अँड डिफरंट डायरेक्शन्स. या हर्बिव्हरस प्राण्यांचे जे हलणारे जे लांब कान असतात, त्यामुळे त्यांना दूरवरील आवाजाचा वेध घेता येतो. त्याचबरोबर डिअर अँड ब्लॅक बक्स हॅव colors that merge with their surroundings and their teeth are strong for chewing the tough plant material. आता हरिण, काळवीट हे जर आपण शाकाहारी प्राणी घेतले तर त्यांचा रंग हा परिसराशी मिळता जुळता असतो. साधारण आपल्याला हिरवा रंग, तपकिरी रंग हा किंवा तपकिरी काळसर रंगाची हरिण आणि काळवीट दिसत असतात आणि त्यामुळे गवताळ प्रदेशामध्ये इझिली ते त्यांचा रंग हा गवताबरोबर तसंच जमिनीबरोबर मॅच होतो आणि त्यामुळे त्यांच्या प्रेडेटर्सपासनं त्यांचं संरक्षण होण्यास मदत होत असते. त्याचबरोबर यांचे दात हे अतिशय स्ट्रॉंग असतात, मजबूत असतात.
त्यामुळे त्यांना जे प्लांट मटेरियल खायचं असतं, जसं की पाला आहे, फांद्या आहेत, ते चावण्यासाठी त्यांचे दात हे अतिशय मजबूत असतात. सो लाईक दिस द अडॅप्टेशन्स आर सीन इन द फॉरेस्ट अँड in the grassland animals. So next adaptation is the adaptation in animals of snowy regions, म्हणजेच बर्फाळ प्रदेशामध्ये असणाऱ्या प्राण्यांचं ॲडॅप्टेशन. तर बर्फाळ प्रदेशामध्ये साधारण कोणते प्राणी राहतात, तर याक, पोलर बियर, व्हाईट फॉक्स, सिल्वर फॉक्स, माउंटेन गोट, सायबेरियन हस्क डॉग अँड स्नो लेपर्ड. त्यालाच मराठीतून आपण म्हणतो याक. त्याचबरोबर पोलर बियर म्हणजे ध्रुवीय अस्वल, व्हाईट फॉक्स म्हणजे पांढरा कोल्हा, सिल्वर फॉक्स म्हणजे चंदेरी कोल्हा, माउंटेन गोट म्हणजे पर्वतीय शेळी, सायबेरियन हस्की कुत्रा, त्याचबरोबर स्नो लेपर्ड हिम बिबट्या असे प्राणी हे बर्फाळ प्रदेशामध्ये राहत असतात. सो very specifically we identify the plants in snowy region with the color of the skin. So they have a white or a silver body color, long and thick hair on the skin are the typical characteristics of animals of snowy region. हिमप्रदेशामध्ये राहणारे हे जे प्राणी आहेत त्यांच्या त्वचेवर लांब आणि दाट पांढरे आणि किंवा चंदेरी रंग असणारे केस असतात. आता याचा काय उपयोग त्यांना होत असेल? नक्कीच बर्फाळ प्रदेशामध्ये बर्फ हा पांढऱ्या रंगाचा असतो आणि त्यामुळे त्यांचा संरक्षणासाठी त्यांच्या त्वचेचाही रंग पांढरा असतो. त्याचबरोबर ते केस लांब असतात, दाट असतात. म्हणजे थोडक्यात आपण थंडीमध्ये जसं स्वेटर घालतो तसं त्या बर्फाळ प्रदेशातल्या थंडीपासून संरक्षण होण्यासाठी त्यांच्या त्वचेवर अतिशय दाट आणि लांब केसांचा असा थर असतो. नेक्स्ट इज adaptation in desert animals. Deserts are characterized by the severe scarcity of water. Hence, desert animals have a thick skin to prevent a loss of water from the body. Their legs are long with flat and cushioned soles. The nostrils are protected by the folds of the skin. Their eyelashes are long and thick. The rats, snakes, spiders, lizards, and deserts live in deep burrows during a daytime and are active at night. वाळवंटामध्येही आपल्याला प्राणीजीवन आढळून येतं आणि ह्या प्राणीजीवनाची किंवा वाळवंटी प्रदेशाची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे तिथे असणारी पाण्याची तीव्र कमतरता आणि अशा वातावरणामध्ये प्राण्यांमध्ये खूप विशिष्ट बदल आढळून येतात, जेणेकरून ते एवढ्या तीव्र पाणी टंचाईमध्ये सुद्धा जगू शकतात. तर शरीरामध्ये पाणी टिकवून ठेवण्यासाठी तेथे राहणाऱ्या प्राण्यांची त्वचा ही जाड असते. जसं आपण उंट जर आपण पाहिलं तर त्याची त्वचा आपल्याला जाड असते आणि त्याच्यामुळे शरीरामध्ये पाणी टिकवून ठेवण्यास मदत होते. उंटाचे पाय हे लांब असतात. त्याचबरोबर त्यांचे जे तळवे असतात ते गादीसारखे पसरट असतात. म्हणजे लांब पायांमुळे उंटाला वाळवंटामध्ये म्हणजे त्या रेतीमध्ये असणाऱ्या उष्णतेपासून बचाव होतो. त्याचबरोबर त्यांचं जे कुशन्ड सोल्स आहेत पायाचे त्याच्यामुळे वाळूतून पुढे जाण्यास मदत होते. त्याचबरोबर वाळूच्या तापमानापासून सुद्धा त्याचा बचाव होतो. The nostrils are protected by a fold of skin. त्यांची नाकपुड्या ज्या असतात नाकाच्या त्वचेवर एक घडी असते आणि त्यामुळे जेव्हा वाळू उडते तेव्हा त्यांच्या नाकामध्ये वाळू जाण्यापासून ह्या त्वचेच्या घडीचा उपयोग होत असतो. त्यामुळे ती वाळू नाकामध्ये जाऊ शकत नाही. उंटाच्या
ज्या आय लॅशेस आहेत, पापण्या ज्या असतात त्या अतिशय लांब असतात आणि जाड असतात. विथ दिस फॉर द सेम रिझन जेव्हा अ, ह वाळू ही वाऱ्याने उडत असते तेव्हा मोठी वादळं निर्माण होतात तिथे वाळूची, आणि त्यापासून संरक्षण होण्यासाठी त्याचबरोबर जास्त उष्णतेचाही सामना करण्यासाठी हे बदल आपल्याला उंटामध्ये दिसतात, आणि म्हणून उंट हा प्राणी वाळवंटा राहण्यासाठी तयार होतो. सो जास्त उष्णतेचाही सामना हा प्राणी करू शकतो. त्याचबरोबर वाळवंटी प्रदेशामध्ये आपल्याला उंदीर, साप, कोळी, सरडे असे प्राणीसुद्धा दिसतात. तर हे प्राणी खोलवर बिळामध्ये राहतात, आणि हे प्राणी दिवसा बिळामध्ये असतात, आणि जेव्हा रात्र होते, जेव्हा थोडंसं तापमान कमी झालेलं असतं तेव्हा ते ॲक्टिव्ह होत असतात. म्हणजे अशा पद्धतीनं वाळवंटामध्ये राहणाऱ्या प्राण्यांमध्ये हे अशा पद्धतीचं ॲडॅप्टेशन आपल्याला दिसून येतं. ॲडॅप्टेशन इन एरियल ॲनिमल्स म्हणजेच हवेमध्ये संचार करणाऱ्या प्राण्यांचं अनुकूलन. तर हवेमध्ये संचार करणारे मुख्यत्वे कोण आहेत, तर पक्षी. द फर्स्ट ॲडॅप्टेशन इन birds is seen is the spindle shaped body. What is the use of this spindle shaped body? So because of the spindle shaped body, it minimizes the resistance of air while flying. म्हणजे जी दोन्ही टोकांना निमुळती होत गेलेली त्यांची जी शरीर रचना आहे त्यामुळे हवेमध्ये उडताना विरोध होत नाही. With hollow bones, a body covering of feathers and modification of 4 legs into the wings, their body is light in weight and adapted for flying. आता हवेमध्ये उडण्यासाठी शरीर हे हलकं हवं, आणि म्हणून दे हॅव अ हॉलो बोन्स. पक्ष्यांची हाडं ही पोकळ असतात. त्याचबरोबर अ बॉडी कव्हरिंग ऑफ फेदर्स, त्यांच्या त्वचेवर किंवा त्यांच्या शरीरावर पंख असतात, आणि त्यांचे जे पुढचे जे पाय आहेत, म्हणजे जसं की जमिनीवर चालणाऱ्या प्राण्यांना 4 पाय असतात, तर पुढचे असतात त्याला आपण 4 लेग्स म्हणतो, आणि मागचे असतात त्याला आपण हाइंड लिम्स असं म्हणत असतो. तर जे पुढचे जे पाय आहेत त्या पायांचं रूपांतरण पंखांमध्ये झालेलं असतं, आणि त्यामुळे हे पक्षी हवेमध्ये उडू शकतात. म्हणजे पहा, हवेमध्ये उडण्यासाठी काय काय ॲडॅप्टेशन आहे. एक आहे हॉलो बोन्स, पोकळ हाडे, त्याचबरोबर बॉडी कव्हरिंग ऑफ फेदर्स, त्यांच्या शरीरावर पिसं असतात, त्याचबरोबर पुढच्या पायांचं रूपांतरण हे पंखांमध्ये झालेलं असतं, आणि यामुळे त्यांचं शरीर हे हलकं असतं, अँड दॅट्स वाय द बर्ड्स कॅन फ्लाय इन द एअर. नाव अपार्ट फ्रॉम बर्ड्स, which animals fly? So we see a small insects fly in the air. So the insects can fly in air and can walk on the ground. So the body of insects also have also light in weight. म्हणजे जे कीटक असतात त्यांची सुद्धा शरीर हे हलकं असतं, अँड टॅपर्ड्स इट्स बोथ एंड्स. कीटकांची सुद्धा बॉडी ही निमुळती असते, त्याचबरोबर हलकी असते. दे कॅन फ्लाय विथ द 2 पेअर्स ऑफ विंग्स. कीटकांनाही उडण्यासाठी पंखांची जोडी असते, अँड ऑल्सो वॉक विथ 6 स्टिक लाईक लेग्स. त्याचबरोबर काडीसारखे 6 पाय ह्या कीटकांना असतात, म्हणून ते जमिनीवर चालू शकतात आणि पंखांच्या जोडीनं ते हवेमध्ये उडू शकतात.
अजून एक उडणारा आपल्याला एरियल आपल्याला माहीत आहे, तो म्हणजे बॅट. बॅट म्हणजे वटवाघूळ. बॅट्स कॅन फ्लाय विथ द हेल्प ऑफ पॅटॅजियम, अ थिन फोल्ड ऑफ स्किन बिटवीन देअर फोरलेग्स अँड हाइंड लिम्स. वटवाघूळ त्याच्या पुढच्या पायांच्या बोटांमधील त्वचेचे जे पडदे आहेत त्याच्यामुळे उडू शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला एरियल ॲनिमल्समध्ये ॲडॅप्टेशन दिसून येतं. नेक्स्ट इज ॲडॅप्टेशन इन रेप्टाइल्स. रेप्टाइल्स म्हणजे सरपटणारे प्राणी. So animals like house lizard, garden lizard, crocodile use their muscles for creeping. पाल, सरडा, मगर यांसारखे प्राणी स्नायूंचा वैशिष्ट्यपूर्ण वापर करून सरपटतात. Similarly, they show adaptations in skin, the soles of feet, body color, etc. त्याचबरोबर या प्राण्यांची त्वचा, पंजे आणि विशिष्ट रंग यांमध्ये सुद्धा अनुकूलन दिसते. फॉर एक्झाम्पल, द हाऊस लिझार्ड अँड द मॉनिटर लिझार्ड्स हॅव clawed toes and thin soles, whereas the snakes have a scaly skin. जर आपण पाल म्हणजे आपल्या घरामध्ये जी पाल आहे, घोरपड आहे, यांचे जे पंजे आहेत त्याला क्लॉज असतात, म्हणजे नख्या असतात आणि ते अतिशय पातळ असतात आणि त्याच्यामुळे ते जमिनीवर सरपटू शकतात. आणि जर आपण सापाला पाहिलं तर आपल्याला सापामध्ये पाय आपल्याला दिसत नाही, परंतु सापाची जी त्वचा आहे ती खवलेयुक्त असते, म्हणजे आपल्याला त्याच्यावरती स्केल्स दिसून येतात आणि मसल्सचा वैशिष्ट्यपूर्ण वापर करून साप हा हालचाल करू शकतो. ॲडॅप्टेशन फॉर फूड इन ॲनिमल्स म्हणजे अन्नग्रहणासाठी प्राण्यांमध्ये झालेले अनुकूलन. वी कॅन कॅटेगराइज द ॲनिमल्स ॲज हर्बिवोर्स अँड कार्निवोर्स अँड स्पेशल ॲडॅप्टेशन्स आर सीन इन ईच कॅटेगरी टू मेक द प्रोसेस ऑफ फीडिंग इझी. प्राण्यांचे शाकाहारी व मांसाहारी अशा 2 गटांमध्ये वर्गीकरण करता येते आणि त्यासाठी विशिष्ट असे बदल झालेले दिसतात. तर इफ वी सी द feeding habits of animals like frog, snake, birds, mosquitoes, butterflies, their food is different and having a special adaptation for feeding the food. For more experience, you can watch the programs on channel like National Geographic Wild or Discovery. You will have a real experiences of the feeding habits of these animals. For example, if anybody has seen the frog eating an insect, it has a special adaptation that it throws the tongue outside the mouth and then it catches its prey. That insect stick to the tongue and then it swallow that insect. If you see a woodpecker, it has a beak which is very long and sharp. So every animal has a special adaptation for the process of feeding and we can observe it around us. Next adaptation is the adaptation for blending with the surrounding. म्हणजे परिसर साधर्म्यासाठी प्राण्यांमध्ये झालेले अनुकूलन. We cannot easily spot the colorful butterflies, lizards and grasshoppers. They get camouflaged amidst grasses, the parts of plants like stems, leaves, flowers, etc. That is because their colors blend with those of their surroundings. विविध रंगांचे जे सरडे असतात, नाकतोडे असतात ते आपल्याला सहजरित्या दिसत नाही. वनस्पतींवर, गवतामध्ये अथवा झाडांच्या खोडांमध्ये असताना त्यांच्या शरीराचा रंग
त्या ठिकाणच्या रंगाशी मिळता जुळता राहतो. म्हणजे जसं आपण म्हणतो रंग बदलू गिरगिट, रंग बदलणारा सरडा. तो जेव्हा गवतामध्ये असतो तेव्हा तो हिरव्या रंगाचा असतो. तो जेव्हा जमिनीवर असतो तेव्हा तो आपल्याला जमिनीच्या रंगासारखा दिसतो. म्हणजेच पर्यावरणाशी ब्लेंड होण्यासाठी त्यांच्यामध्ये झालेले हे ॲडॅप्टेशन्स असतात. किंवा आपण सापासारखा जर प्राणी पाहिला तर त्याचा रंग हा काळसर तपकिरी रंगाचा असतो, की जेणेकरून जमिनीवर सहजरित्या साप आपल्याला दिसत नाही. म्हणजे प्रत्येक प्राण्याची परिसराशी जुळवून घेण्याची जी क्षमता असते त्याच्यामध्ये या प्राण्यांच्या रंगाचा हा मुख्यत्वे उपयोग होत असतो. Changes that takes place in the various organs and life processes of organisms that enable them to live, feed, reproduce, to perpetuate themselves and protect themselves from their enemies in specific surroundings, depending upon the habitat and its geographical conditions, are called as adaptations. म्हणजेच अधिवासानुसार आणि भौगोलिक परिस्थितीनुसार विशिष्ट परिसरामध्ये राहण्यासाठी, जगण्यासाठी, दॅट इज टू लिव्ह, फीड, अन्न मिळवण्यासाठी, टू रिप्रोड्यूस अँड टू परपिच्युएट म्हणजे पुनरुत्पादन करून स्वतःला टिकवण्यासाठी, अँड टू प्रोटेक्ट देमसेल्फ फ्रॉम द एनिमीज शत्रूपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी प्राण्यांच्या अवयवांमध्ये आणि शरीरक्रियांमध्ये झालेले बदल म्हणजे अनुकूलन. म्हणजे विशिष्ट भौगोलिक परिस्थितीमध्ये जगण्यासाठी, पुनरुत्पादन करण्यासाठी, अन्न मिळवण्यासाठी आणि स्वतःचं संरक्षण करण्यासाठी त्यांच्या शरीररचनांमध्ये झालेले बदल म्हणजे अनुकूलन होय. ॲडॅप्टेशन इज नॉट अ सडन प्रोसेस. ही एक अचानक घडलेली प्रक्रिया नाही. इट इज अ ग्रॅज्युअल अँड कंटिन्युअस. ही एक हळूवार चाललेली आणि निरंतर चाललेली प्रक्रिया आहे. डिफरन्सेस इन द स्ट्रक्चर अँड ॲपिअरन्स ऑफ प्रेझेंट डे ॲनिमल्स अँड द ॲनिमल्स ऑफ थाउजंड्स ऑफ इयर्स ॲगो आर द ॲडॅप्टेशन्स दॅट ऑकर अकॉर्डिंग टू प्रिव्हेलिंग कंडिशन्स. म्हणजे आत्ता दिसणारे प्राणी आणि हजारो वर्षांपूर्वी असणारे प्राणी यांच्यामध्ये जो बदल आहे हा बदल म्हणजेच ॲडॅप्टेशन आहे. त्यांच्या शरीररचनांमध्ये दिसणारे बदल, त्यावेळेसची भौगोलिक परिस्थिती आणि आत्ताची जी भौगोलिक परिस्थिती आहे आणि यानुसार जे बदल घडत गेले, हे सर्व बदल म्हणजे ॲडॅप्टेशन होय. सो इट इज अवर ड्युटी टू कन्झर्व दिस डायव्हर्सिटी. आणि या वैविध्याचं रक्षण करणं, हे जपणं, हे आपलं कर्तव्य आहे. ग्रेट सायंटिस्ट चार्ल्स डार्विन. Darwin's theory of evolution. Charles Darwin, a biologist, studied numerous types of plants and animals and suggested that only those organisms are likely to survive which can best adapt themselves to a changing environment. This is called the theory of the survival of the fittest, and this is the Darwin's first प्रिन्सिपल. महान शास्त्रज्ञ जीवशास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन यांच्या उत्क्रांतीची थेरी अशी हे सांगते की जे सजीव त्यावेळेच्या पर्यावरणात जगण्यास सर्वात जास्त सक्षम होते, म्हणजे जी विशिष्ट भौगोलिक परिस्थिती असल्यामुळे जे पर्यावरण तयार होतं, त्या पर्यावरणात जगण्यास जो सजीव सक्षम असतो तोच सजीव पुढील काळात टिकण्याची सर्वात जास्त शक्यता असते. यालाच सक्षम तोच टिकेल हा सिद्धांत म्हटलेला आहे आणि हा डार्विनचा पहिला सिद्धांत आहे. दॅट इज द सर्वायवल ऑफ द
फिटेस्ट. त्यांनी अनेक प्राण्यांच्या आणि वनस्पतींवर अभ्यास केला आणि या अभ्यासाअंती त्यांनी हे 2 सिद्धांत मांडले. पहिला आहे सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट, म्हणजेच सक्षम तोच टिकेल. द वन हू इज ॲडॅप्टेड देमसेल्फ टू अ चेंजिंग एन्व्हायरमेंट, म्हणजे बदलत्या पर्यावरणानुसार जो स्वतःला टिकवून ठेवेल तोच पुढील काळामध्ये टिकून राहील. दॅट इज द सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट इज द डार्विन्स फर्स्ट प्रिन्सिपल. द सेकंड प्रिन्सिपल इज natural selection. If an organism is born with a new beneficial characteristics and is able to survive, this change is preserved in the next generation, and this is the Darwin's second principle and is called a theory of natural selection. एखादा सजीव त्याला फायदेशीर ठरणारे एखादे वैशिष्ट्य घेऊन जन्माला आला व टिकू शकला तर त्याची पुढची पिढी त्याच्यासारखीच बनते. यालाच डार्विनचा दुसरा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत असे म्हणतात. म्हणजे एखाद्या सजीवामध्ये काही वैशिष्ट्यपूर्ण बदल झाले आणि ते त्याला बदल घेऊन तो जगला तर त्याच्या पुढच्या पिढीमध्ये सुद्धा ते बदल अनुकूलित होतात. यालाच डार्विनचा दुसरं प्रिन्सिपल, दॅट इज द सेकंड प्रिन्सिपल, दॅट इज नॅचरल सिलेक्शन, नैसर्गिक निवडीचा सिद्धांत असे म्हटले आहे. तर लक्षात ठेवायचं आहे सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट अँड नॅचरल सिलेक्शन. थँक यू.